हाय फ्रेंड, नमस्कार. आज आम्ही चाललेलो आहे फिरायला. मज्जा मस्ती आणि लाईफ. आणि माझ्याबरोबर सारंग तर रेग्युलर असतोच, संतोष पण असतो. आणि आपल्याबरोबर एक सरप्राईज म्हणजे आपल्याबरोबर एक भारी व्यक्ती आहे आपल्याबरोबर आज. आणि तुम्हाला एक सरप्राईज आहे, म्हणजे खूप भारी व्यक्ती आहे. म्हणजे एखादा असा सिनेमा स्टार म्हणतात ना आपण, अशी व्यक्ती आपल्याबरोबर. आणि बरोबर माझ्या सीटच्या मागे आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मला तो व्यक्ती कोण आहे ते. मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार नाही आहे. मी बॅकग्राऊंड म्युझिक देतो. हां, वळवा की हे बघा, हे विनय सर. हे आपल्याबरोबर आलेले आहेत आज. आणि आज आम्ही चाललेलो आहे कोकणात, म्हणजे दापोलीला चाललेलो आहे आम्ही चौघंजण. आणि आम्ही मज्जा मस्ती आणि म्हणजे असं काय असतं हे आज आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे दामिनी घाट आणि हे निसर्गाचं सौंदर्य काय आहे हे पण दाखवणार आहे. खूप मज्जा आहे. आणि आमचा संतोष तर फार असा एकदम शांत बसला आहे, असा एक्साईट झालेला आहे की दामिनी घाट कधी येतो आहे. म्हणजे सीटबेल्ट लावून ठेवलेलं आहे, कारण जाता वेळेस आम्ही टायरचा आवाज असा फिरून फिरून काढणार आहे. त्यामुळं संतोष सीटबेल्ट लावून बसलेलं आहे एकदम ह्याच्यामध्ये. तर बघूया आता संतोषचं रिॲक्शन काय आहे घाटामध्ये. पाहू ना मित्रांनो, आता आम्ही आता निघालो आहेच. समोर वातावरण असं ढगाळ आहे एकदम. पाऊस बारीक सारीक असा बारीक बारीक चालू आहे पाऊस. पण शेजारचं परिसर बघा, असा हिरवंगार असं एकदम मस्त वातावरण आहे. ते साईडला भात शेती वगैरे आहे, असं खूप मस्त आहे. मित्रांनो बघा पुढचा व्ह्यू केवढा भारी आहे. आणि बारीक रिमझिम पाऊस सुरू आहे. आता आपण कुठे आहे? आम्ही आता मुळशीमध्ये आम्ही आता. माझ्या राईट साईडला धरण आहे मोठं. सारंग शांत झालंय. चालू आहे तुमची चर्चा. कसला विचार करतोस? मी माझा श्रुती. आत्ता आम्ही दामिनी घाटामध्ये जात आहे. आणि एवढं धुकं आहे. आता 4:30 वाजल्यात दुपारच्या. खूप भारी वातावरण. रस्ता लोणावळ्याला जातो. राईट साईडचा ना? नाही, हाच असेल. म्हाताऱ्याकडं लोक येतात स्वतःहून. मला अशी जागा दाखवा की जी शांत असेल. मला तिथं आजूबाजूला कोणी नको, अशी लोक येतात माहिती आहे. दामिनी घाटामध्ये थांबलो आहे. आणि एवढं वातावरण भारी आहे ना, म्हणजे तुम्ही विचारू शकत नाही. खूप खतरनाक आहे. धबधबे वगैरे एवढे भारी आहेत. खूपच भारी असला निसर्ग आहे ना. ते बघा वरून एकदम असं वरून पाणी पडतंय, सगळं असं धबधबे सगळे. तर रिअल खूप भारी आहे. त्याला 3 टप्पे. हा एक टप्पा, तो एक टप्पा, 4 टप्पे. त्याला ते एक टप्पा आहे वरचा, तो लाटचा वरचा आहे. 4 टप्पे त्याला 3 टप्पे.
पाऊस खूप पडतोय. आम्ही थांबलेलो आहे ते तामिनी घाटामध्ये आहे आणि पाऊस खूप पडतोय. ॲग्रो टुरिझम म्हणून स्पॉट आहे. हा स्पॉट आहे. आता बोल ना. एक नंबर होता यांचा घरचा. चहा भारी होता बघ. प्लस व्ह्यू बघायचा असेल तर व्ह्यू बघा. व्ह्यू पण एक नंबर चालू आहे. खूप पाऊस वगैरे पडतोय. हा संत जरा छत्री उघड रे. यांनी चहा 100 रुपयाला ठेवायला पाहिजे माहितीये का? 100. नाही पडलं पण अरे कोण थांबणार नाहीये. कसं व्ह्यू बघा हा, ना. व्ह्यूचे पैसे. आणि छताखाली छत्री घेऊन हां तुम्हाला मी मागचं व्ह्यू दाखवतो. आता छत्री संतोषने उघडून दिली आहे. ही छोटा छत्री आहे आमच्याकडे. हे पा व्ह्यू. आता धुकं आलं आहे म्हणजे खूप डेंजर आहे. सारण तर काय आहे असं मध्ये मध्ये जरा थोडं हे करतो. काय बोलत नाही काय नाही आणि हळूच असं ठुसकी सोडतो. आणि मी काय केलं तो 100 रुपयाला चहा म्हणला. आता 100 रुपयाला चहा कुठं मिळतो का? हे बघा आत्ता तुम्ही हा व्ह्यू पाहिला. या व्ह्यूच्या हिशोबानं काय वाटतं तुम्ही त्यांना सांगा कमेंटमध्ये. नाही पण ते भारी आहे. मला वाटतं असं की चहा ठीक आहे चहा 10ला असतो पण या व्ह्यू सोबत बघायचा असेल तो 100ला. 100 रुपये. संतोष तुझं काय म्हणणं आहे मला? चहाला तर काही जाऊ नव्हती पण व्ह्यू आहे रे. मध्ये उभा सांगतो चहा बरोबर नाही. येऊन पण पैसे वसूल झाले. बरं एक नंबर आहे. तिथे बरं संतोषने पार्लेजीचं बिस्किट खाल्लंय. संतोषला आता ग्लुकोजची एनर्जी आलेली आहे त्यामुळं तो बोलायला लागला जास्ती. बघू मी पहिले वाचून गोरा आहे रे. नाही मी तुमच्यापेक्षा गोरा आहे बरं का. तर तुम्ही फ्रंटला सगळं गोरा दिसते. आणि ते फिल्टर बंद करा पहिलं. नाही फिल्टर वगैरे काही चालू नाहीये. ठीक आहे काळेचे पण ते फिल्टरचे कामाला. नाही फिल्टर चालू नाहीये. हे काहीतरी संतोष काहीतरी म्हणतोय. हा बघा अच्छा गोप्रो लय भारी. नाही मी पुढचं नाही दाखवणार. आता आम्ही दामिनी घाटानंतर 1 तास मिनटात निघतोय. भयानक पाऊस आहे. ॲक्च्युली इथं मला एरियल व्ह्यू ड्रोनने शूट करायचं होतं इथं. तर आता ड्रोनने काय शूट करणार नाही आहे कारण पाऊस खूप पडतो आहे. पण बघूया आता रिटर्न येत्या वेळेस तर नक्कीच खाली आले. हो ढगं पण ते धुकं खाली आलं आहे. खूप धुकं आलं आहे. आता तर काय दिसत नाही. मागं तसं दाखवा पूर्ण खाली हे बघा हे सगळं असं खाली आलं आहे सगळं. काय म्हणतो छत्री द्या ना मला थोडी. बघा आता तामिनी घाट कसा उतरतोय आम्ही आता. गणेश पाटलांचा अयो बाबा पाटलांचा बैलगाडा दामिनी घाटात करतोय राडा. इथं मी खाली आलंय. मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं म्हणतोय म्हणजे सिरियसली काय गोष्ट की तामिनी घाट सेक्शन मध्ये येऊ नका. हा कारण काय मी बऱ्याच ठिकाणी पाहितलं की खूप ठिकाणी असं दरड कोसळलेले आहे. तरी तुम्ही जर आले असेल किंवा येत असाल तर गाडी हळू चालवा, व्यवस्थित चालवा. आणि पाऊस ज्या वेळेस कमी प्रमाणात आहे अशा वेळेस या. पाऊस जोरात पीक वरती आहे अशा टाइमला येऊ नका. येऊ कारण कंडिशन कधी बदलू शकते सांगता येत नाही. कारण आम्ही घरातनी निघालो त्यावेळेस एकदम ऊन होतं आणि आता एवढा पाऊस पडतोय की तुम्ही असं विचारू शकत नाही. आणि बाईकवाले घाटात 2 ते 3 जागी रस्ते खचलेले आहेत. पूर्ण रस्ता खाली दबलेला आहे. तसं त्यांनी तिथं ते बोर्ड वगैरे लावलेले आहेत. आणि घाटात रात्री प्रवासच करू नका. हा घाटामध्ये रात्रीचा शक्यतो प्रवास करू नका. एकटा असाल तर येऊच नका इकडे कारण खूप रिस्की आहे. कारण काय 1-2-3 ठिकाणी दरड पण कोसळलेले आहेत. तसं दरड रस्ता तर क्लीन आहे पण शक्यता आहे असा की हे होण्याचं. खूप कंटाळा आल्यासारखं वाटत नाही आम्हाला कारण आम्ही एन्जॉयच करत चाललो आहे. आत्ताच चहा पिलाय. आत्ताच चहा पिलाय.
आणि एक संतोषने बिस्किट खाल्लं पण पार्लेजी. कॉफी नव्हती त्यांच्याकडे. एकदम त्याला असं ग्लुकोज आल्यासारखं त्याला एनर्जी आलेली आहे. म्हणजे तो अक्षरशः उड्या मारत असा. आता गाडीत बसताना हट्ट करायला लागता, नाही मी चलतच येतो म्हणला. चलत येतो. उगाच जाऊ दे रे बाबा, बैस वगैरे रस्ता बिस्ता पहिलंच खराब आहे म्हणणे ना बसलाय तो. म्हणजे जे आपण लहानपणी जे शाळेमध्ये कवायत करायचो ना, अशा प्रकारे संतोष उड्या मारत होता. मला चलत यायचंय, मला चलत यायचंय. मी नाही जा, मी नाही जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतोष एक असा एक शब्द बोलतो, म्हणजे त्याला एखादा शब्द आपण बोललो की संतोष चहा प्यायचा का, तर तो असा करतो नाही. लय भारी करतो, लय भारी करतो. नाही संतोष, पण अशा कोण्या कार्यक्रमात गेलता जिथून एवढा डायलॉग तू घेऊन आलायस? कुठं बघलास? कुठं गेलता? माननीय श्री 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 गणेशांना सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रदान करण्यात आलेला आहे. काही इथंही दरड आली खाली. तामिनी घाट उतरलाय खाली. पाऊस एकदम कमी झालाय, बारीक बारीक आहे आता. म्हणजे जसा आम्ही घरातून निघाल्यानंतर होता. आता आमचा विनय सरांचं काय आहे, एक महत्त्वाचा विषय चालू होता. मी त्यांना सांगितलं, मला थांबा, नाही तर तो विषय महत्त्वाचा संभाषण ह्यातमध्ये येईल, तर थोडं थांबा. आणि त्या विषयावर कमेंट सेक्शन मध्ये चर्चा चालेल. खूप भारी होतं. त्याही पेक्षा भारी हे आपलं बाहेर निसर्ग आहे, वातावरण आहे. काय दिसतंय? खूप भारी दिसतंय. बाजूने बघल्यावर काय डोंगर, काय झाडे डोंगर खूप भारी आहे. 6 वाजलेत आणि आम्ही आता माणगाव क्रॉस करून आता आम्ही महाडकडे निघालेलो आहे. रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालंय आणि झालं पण नाही. ज्या ठिकाणी काम झालेलं नाही त्या ठिकाणी रस्ता खूप खराब आहे. रात्रीच्या वेळेस गाड्या हळू चालू आहे ह्या रोडला. अचानक मध्ये खड्डे येतात आणि भले मोठे खड्डे आहेत. माणगाव रोडला आहे, मुंबई गोवा हायवेला. तर आम्ही दापोलीला चाललोय. आले नाही याच्यात. बघा आता हे मुंबई गोवा हायवेची परिस्थिती. किती वेळ झालं, रस्ताही खराब आहे खूप. म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की बघ गाडी हळू चालवा, कारण कधीही एक खड्डा येऊ शकतो. आता झाली 20-25 मिनिटं झाली एका ठिकाणीची आम्ही, आणि एकदम स्लो, म्हणजे तसे नॉर्मली गाडी पुढं जात चालल्यात. खूप ट्रॅफिक आहे आणि रस्त्याचं एक काम चालू आहे. आता कित्येक वर्ष झालं हे बघा, हे असे खड्डे आहेत मोठे मोठे. सिंगल रस्ता, खूपच बेकार आवाज झालेली आहे रोडची, मुंबई गोवा हायवेची. आणि हे असं ट्रकची लाईन आता 2.5-3 किलोमीटर लाईन आहे या रोडला. खूप बेकार. ते नुसतं असं म्युझिक विरासतचं बाई म्युझिक. आता मी महाडच्या अलीकडे आहे आणि मुंबई गोवा हायवे. तर आता थोडासा रस्ता तर चांगला लागला आहे आम्हाला. बघा तुम्ही, पाऊस चालू झाला आहे. समोर महाड शहर, रत्नागिरी आणि पणजी हे असं दिसतंय. आता इकडं पुढं तर रस्ता चांगला दिसतोय मला, आता माहीत नाही पुढं रस्ता कसा आहे ते. तो पॅच खूपच खराब होता, एकदम बेकार. माणगावच्या पुढं फारच खराब होता. तर महाडच्या जवळ तर रस्ता लागला आहे बऱ्यापैकी चांगला. फोर लेन रोड आहे. आम्ही आता पोलादपूरला स्टे केलेला आहे. सारण काही दिसा ना मला, तर आहे ना, आहे. तर आम्ही आता इथं पोलादपूरला
मिनी हॉटेल म्हणून आहे, तर त्या हॉटेलमध्ये स्टे केला आहे. खूप छान हॉटेल आहे, तेही तुम्हाला दाखवतो. आणि आता मी इथे कोकण स्वाद म्हणून आहे हॉटेल, तर आम्ही ते जेवाय आलेलो आहे. अस्सल मराठी व्हेज हॉटेल आहे, खूप भारी मिळतं. आता आल्यानंतर बघूया टेस्ट कशी आहे. आमचे विनय सर, खूप भूक लागली विनय सरांना. आणि संतोष तर आमचा माळकरी माणूस आहे, तर त्याला काहीच भूक लागली नाही, तर मग तो असा निवांत बसलेला आहे. दुपारचं जेवण अजून बसलेलं नाही. दुपारचं जेवण पसलेलं आहे विनय सरांना. 5-25 किलोमीटर काम केल्याशिवाय थोडं ते भूक लागल्यासारखं वाटतं. वाटत नाही आहे. तर बघूया आता जेवण आल्यानंतर कसं जेवण मिळतं इथं, बघूया. आणि सारण काय खातो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मी काय करतो, मी काही नाही करत, मी फक्त डेटा पाठवतो. डेटा पाठवतो तो. संतोष, काय एकदा तुझं नाही, 2 नाही 3 घ्या. 4. ठीक आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आता एवढा वेळ झालं, मी एक तास झालं बरं का मी तयार आहे वरकून, तरी हा माणूस आहे ना, मागचा आहे ना माणूस, तो हा तो माणूस तयार नाही आहे. आणि हे आताशे आले, म्हणजे मी 1 तास झालं बरोबर, 1 ते 1.5 तास मी उरकून असं बसून आहे त्यांच्यापाशी. हां, कसं करायचं आता, काय करायचं, नियोजन करायचंय, बीचवर जायचं, बीचवर जायचं आहे आम्हाला, काय काय करायचं आहे. हां, बघा, लेकरा बाळावाला माणूस थोडं लेट या समोर काय म्हणजे डेरीवर ठेवलं की सगळं होतं का विषय. हां, विनय सर काय आहे, जगातली सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे याच्यावर ठेवलं का सगळे विषय नाही ना, पण हे नाही अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे बरं का. आम्ही पोट नाही, पण अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे बरं का. आपल्याला बीचवर जायचं आहे, आपण काय काय नियोजन केलंय, आपल्याला कुठं जायचं आहे. चला की सर, जाऊ की लगेच, झालं ना तयार. सॉरी म्हणलो की तुम्हाला 1 नाही 3 वेळेस सॉरी म्हणलो. तुम्ही झोपले होते, गाढ झोपीत होते, तुम्हाला झोपीतून उठवलं मी, आणि मी सॉरी म्हणलो तुम्हाला 6 वाजता. काय अजून चुकीचं किती आहे. सॉरी म्हणू संतोष चुकीचं का नाही, संतोष अध्यक्ष महोदय चुकीचं का नाही. संतोष हाण तुम्हाला. हाण त्याला, हाण तो. जाऊ दे, बीचवर जायचं आपल्याला. पाऊस पडतोय तरी आम्ही बीचवर जाणार. हे नाही, हे विनय सर हे चुकीचं आहे बरं का. विनय सर, तुम्ही इकडं वाकून खाली गेले, पण कॅमेरा फिरतो इकडे सगळीकडे. हा, SORE वाला सॉरी घ्या. चला आम्ही आता निघणार आहे. एवढा टाईम असतो बघा, किती वाजल्या आणि आताशे निघाले ते. काय किती वेळ वाट बघायची. हा बघा हां, हे आमची हवेली. हा माणूस सगळ्यात उशिरा निघतो. हा माणूस बघा तो कसं हसतो तो. हे मुंबई गोवा हवेवरती अन्नपूर्णा हॉटेल आहे, पण नाश्त्याला चाललो आहे. आमची गँग गेली. समोरचा हवे मुंबई गोवा हवे. पाऊस तर खूप चालू आहे, मस्त आहे. आणि आता 8:30 झालेत सकाळच्या. सुंदर असं वातावरण, पाऊस पडतोय. त्यातमध्ये सकाळी पोहे आणि डोसा, आणि हे बाहेरचं वातावरण एकदम छान झालं. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. हां, हा माणूस मी आत्ता बोलतो बघत नव्हता माझ्याकडे, आणि आत्ता बघायला लागलाय. म्हणजे पोहेचे 2 घास कमी झाले असते म्हणून. आमच्याकडे पण आहे रे, काही आहे आमच्याकडे. आणि त्याला काय डोसा आला नाही, आम्हाला दोघांना डोसा आला. मी नाही भाकरी मोडल्यासारखी संतोष डोसा मोडतोय. संतोष, आपण डोसा खातो, भाकरी खात नाहीये. भाकरच आहे, मी भाकर सांगितली, मोठी भाकर आहे. कडक भाकरी सोलापूरची. नाही, मी एकटा पावसात भिजतोय आणि 3 जण इथं थांबल्यात. हां,
मी एकटा पावसात भिजतोय आणि हे तिघे जण असे उभे थांबला तिथं. काय तुम्हाला वाटतं का नाही काय? बघा बघा मी पावसात आहे आणि हे बघा हे असे थांबलेत. गाडीचं लॉक उघडला गेले तर आम्हाला पावसात भिजवत होते पण इथे होता. बघा आता काय हे लोक, हे असे लोक आहेत बघा. लॉक उघडलं, हे लोक असे आहेत बघा बघा. हे मी पण आता लॉक करून घेतो, थांबा तुम्हाला भिजवतो मी आता, थांबा जरा. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? नाही मी एकटा पावसात केलं म्हणून आम्ही येऊन इथून परत तिथे गेलतो. नाही असं केलं तर आम्ही कसं काय? आता कॅमेरा त्यांच्याकडे असतोय, फोन त्यांच्याकडे असतोय. नाही अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे. अब सुरू होगा मराठी बिग बॉस. चल रहे बिग बॉस. मराठी हे ते वेगळं बिग बॉस चालू हो जाएगा. नाही संत चुकीचं आहे, पण हे वागणं तुझं बरोबर नाहीये. नाही आपण मंत्रालयात नाही बिग बॉस मध्ये अध्यक्ष महोदय नाही, पण ते मंत्रालयामधलं ठीक पडतं, पण हे इथं बरोबर पडत नाही अध्यक्ष महोदय. नाही मी बारामतीची आहे ना. जवळपास आणि मला नागपूर जवळ पडते. आम्ही तर काय पुण्याचीच आहे, त्यामुळे काय महाराष्ट्राला सवय दिल्ली हातरायची, त्यामुळे कसं आमचे विनय सर काय अध्यक्ष महोदय. अहो काय तुम्ही काय बोला ना काही. आईचा वाढदिवस आहे, जरा स्टेटस टाकतोय. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. हे करताना करा ना. हां आता सरांनी असं मस्तमध्ये आमच्या बाप्पाला हे केलंय. ते म्हणजे मला फोटो काढायचा होता, माझ्या आधीच काढलाय. आम्ही आता पोचणार आहे बघूया. आता आम्ही पोचणार आहे टनेलमध्ये. लय भारी टनेल आहे असं मी ऐकलेलं आहे आणि तो क्षण आता आलेला आहे समोर. सगळे आमचे ग्रुप मेंबर, आमचे सगळे मित्रमंडळी जे आहेत सगळे आतुरतेने वाट बघत आहे. एक बोगदा ओपन झालेला आहे, दुसऱ्या बोगद्याचं काम चालू आहे आणि वर बोगद्याच्या वरती एका लेफ्ट साईडला लोक उभे आहेत. सेफ्टी काय केलेलं आहे, घातलेलं आहे का नाही माहीत नाही. लेफ्ट साईडला आणि इकडं डबडबा डुमडुम डबा. हां जीप टपाक टपाक. आणि हे बोगदा. चला 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि बघा खूप भारी आहे कशेडी बोगदा. म्हणजे कोकणामध्ये आता लोकांना जाण्यासाठी हा बोगदा. नशेडी नाही, कशेडी. म्हणजे घाट आहे तो. टेक्नॉलॉजी वापरून केलेलं आहे ना. आपलंच आहे. खोदून दिसतंय एकंदरीत. नाही खोदून केलेलं आहे रे. जीप टपाप टपटप. बघा आता काम चालू आहे. किती किलोमीटर आहे हे माहीत नाही, पण खूप लांब आहे बरं का. आणि एक म्हणजे टू वे ट्रॅफिक चालू आहे बोगद्यामधून. हे झापूक कोण चाललंय? काच खाली घेऊन त्याला डमडम म्हणा. डमडम. खूप भारी बोगदा आहे बरं का आणि खूप लांब आहे. मला असं वाटतं 1-2-3 किलोमीटरच्या वर असन हा. खूप सुंदर. म्हणजे आपल्या मला तर आहे ना असं एक लिपस्टिक लावलेलं मी दिसलंय. आणि तुम्हाला सांगतो मला असं कौतुक करूशी वाटतंय त्या इंजिनियर लोकांचं की त्यांनी एवढं भारी. आणि मेन म्हणजे इंजिनियरपेक्षा जे कामगार लोक आहेत त्यांनी जे कष्ट केले ह्याच्यासाठी ते फार मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि खूप डिझाईन वगैरे खूप भारी केलं आहे. एकच चालू केलेलं आहे, खूप मोठं आहे. दुसरं येणाऱ्यांना ते हे साईडला द्यायचं बघतील की
आपल्याला रस्ता भेटला बदल येतात कुठून ते टू वे चालू आहे ना, टू वे चालू आहे बघ. समोरून आहे बघ, हे समोरून पलीकडून येतात. काम चालू आहे, पलीकडच्या साईडला काम चालू आहे. आणि खूप सुंदर असा बोगदा आहे. कोकणामध्ये पहिल्यांदाच मी असा हा बोगदा बघितलेला आहे, नाहीतर तसे आपल्याकडे खूप बोगदे बघितलेत. आणि हा बोगदा संपलाय आणि खूप भारी भारी बोगदा. आणि पावसाला सुरुवात, खूप पाऊस मोठा आहे. जीप टपाक टपटप. संतोष जा, संतोष जा, वापस आलो. संतोष जा, संतोष तू जा. गो, अरे चारे इकडे रे. हो जा लवकर. मित्रांनो, मी आता खेडच्या अलीकड, पाऊस तर खूप चालू आहे. जे की 20 किलोमीटर मी मागे आहे. आणि असं खूप असं डोंगरावर आलो मी, उंच अशा डोंगरावरती. आणि एक तिथे खेडेगाव आहे, तुम्हाला मी दाखवेल असते. आणि खूप भारी असं गाव आहे. आणि ह्या गावामध्ये पहिली लोक खूप राहत होते, म्हणजे मी आता ऐकलं इथं. पण आता तेवढी लोक राहत नाहीत. म्हणजे एकदम टॉपचं गाव आहे, खेडेगाव आहे खूप. म्हणजे मुंबई गोवा हवेपासून आतमध्ये उंच असं एकदम डोंगरावर आहे, खूप डोंगरावर आहे. रस्ता आहे, काही ठिकाणी खराब आहे, काही ठिकाणी चांगला रस्ता आहे, व्यवस्थित आहे. दाखवतो तुम्हाला ते. पण खूप आदिवासी आणि खूप असं डोंगराळ भागामध्ये गाव आहे, ते दाखवतो तुम्हाला मी ते. बघा, हे असं डांबरी रस्ता आहे. खूप मुख्यमंत्री आवास योजनेमधून केलेला आहे हा. आणि निसर्ग तर एवढा भारी आहे, तर तुम्ही असं विचार करू शकत नाही. असं दुःख बघा, खाली सगळं असं, म्हणजे आम्ही असं ढगात, म्हणजे स्वर्गात आल्यासारखं झालेलं आहे एकदम ह्याच्यामध्ये. खूपच भारी आहे. हे आमची गँग सगळी वर आम्ही थांबलो आहे, गँगवरती. आमची गँग सगळी इथे. याच्यानंतर जॅकेट घातलं आहे. एक नंबर आहे, एक नंबर, एक नंबर. आणि हां, आणि हा जो मधला संतोष आहे, त्यांनी फक्त गळ्यामध्ये घातलं आहे, मोबाईल तर त्यात ठेवला नाही आहे. म्हणजे आता खाली आम्ही रोडला, हां, आम्ही त्या रोडला खाली नवीन घेतलं आणि फक्त गळ्यात घातलं आहे, बस, बाकी काहीच नाही. हां, हे बिचारे विनय सर खूप भिजलेत पावसामध्ये, खूप भिजलं आम्ही. मी सुद्धा भिजलो आहे. छत्री हा आमची छोटा छत्री आहे. आणि हा माणूस तर फुल तयारीने आला आहे. आणि आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला सांगितलं बीचवर जायचं. मी नर्रेमध्ये राहतो. जिल्हा वेगळा पडतो, वेगळा पडतो. पाण्यातच जातात. अलीकडचा जिल्हा वेगळा, आपण पलीकडचा जिल्हा वेगळा. काय हा माणूस लय भारी नाचतो, म्हणजे मूडमध्ये आलो नाचतो बरं का. आता सध्या मूडमध्ये आहे. तो हा पिक्चर नाही का, तो ऋतिक रोशनचा जादू, तसा आमचा जादू आहे. त्याला पावर धूप. नाही नाही, गोळ्या नाही, धूप नाही, धूप तुला. याला धूप मिळाला. आणि सकाळपासून हा असा काय म्हणतात ते धूप. हा, मोबाईल टाकला, हे खूप मोठं. पण मोबाईल टाकलाय कसा, आता उलटा टाकलाय का. त्या माणसाने ना, त्या माणसाने सांगितलं होतं की नाही, बरोबर आहे. बघू, म्हणजे सगळं तुम्हालाच नाही 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 संतोष, नाही. उलटा सोडला, उलटा टाकलाय पण, उलटा टाकला पण संतोष. कसं काय बरं? हां, चालूच राहू दे. कसं सरळ ते बरं, मला सांग, एक मिनिट मला सांग. जेव्हा तुला फोन येईल, तू असा बघणार आहे का? कसं असं बघणार? चुकीचं आहे. ही साईड खाली पाहिजे, ही साईड मागं पाहिजे. म्हणजे फोन आला की तू असा बघितला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. फोन आला ना असं घेणार? नाही नाही नाही, हे पडला. नाही नाही, हे चुकीचं आहे संतोष बरं का. त्या माणसाने एवढं 4 मिनिटं लेक्चर दिलं, ते असं नाही, तसा, तसा नाही, असा. आणि 100% गॅरंटी दिली त्याला. नाही, सगळं त्याचं ऐकायचं का?
आपलं काय का नाही नाही नाही, पण ते फोन तू आल्यानंतर तू असा बघणार रे. समजा तुझ्या गळ्याला ते आवडलं, काय झालं, तुला काय इजा झाली तर काय करणार तू? नाही, पण तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आम्हाला कार्टून टाईपमध्ये का दाखवायला? तुमचा तुम्ही बोला की. नाही, मीच बोलतोय ना, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही नका दाखवू, तिकीट दाखवता आम्हाला. हाच तो माणूस जादू, त्याला सध्या धूपची गरज आहे. म्हणजे मला असं म्हणतोय की तुम्ही पण तुमच्या ब्लॉगमध्ये हे तुम्ही दिसलं पाहिजे. म्हणजे हे अध्यक्षमध्ये हे चुकीचं आहे. हे आमचे विनय सर बिचारे भिजलेत भरपूर, खूप भिजलेत. आता मी आणि संतोष असं, ते जंगल आहे खूप, आम्ही काहीतरी आयुर्वेदिक काय मिळते का नाही असं आम्ही जंगलामध्ये जाणार आहे दोघं जण. आता इतकी वेळेस काही ना आयुर्वेदिक बोलायची गाडी घालून संतोष फार आयुर्वेदिक उपचार करतो. मला जडीबुटी शोधायला हो, जायचं ना, आपण जाणार आहे आता. माहिती म्हणून म्हणतोय, जाऊया चला. निसर्गाच्या खवटी 7 पाणेवाडी या गावात आहे. आम्ही आता दाखवतो तुम्हाला. तर खूप भारी आहे. नाही संतोष नाही, संतोष तू काही ऐकू नको. संतोष, माझ्याविषयी प्लॅन करत असाल तर फार चुकीचं आहे. काय कसला नाही, माझ्याविषयी जरा दोघं जण प्लॅन करतात. हां, ठीक आहे, बघतो मी. थांबा, मी तामिनी घाटात गाडी थांबवलं जाता वेळेस, दोघांना तिथं सोडेल मी. ते गावातले लोक आम्ही आता संतोष आणि मी गावात चाललो आहे. हे बघा, एकदम असं जुन्या टाईपची घरं आहेत, कौलं वगैरे. पण आता सध्या कौलाची दिसत नाहीत घरं. चांगले आनंद आहे. जुनी घरं आहेत, एकदम भारी. लाल दगडामध्ये आहेत सगळे. जुनं घर आहे एकदम भारीमध्ये. चल ना वर जा. अरे आहे ना, ये ना. बघा, जुनी घरं आता दिसलीत मला, कौलारू घरं एकदम भारी. आणि ते असं छान वाटतं. हो, ते लाकडं वगैरे असं एकदम हे केलं त्यांनी, एकदम भारी सोय केलेली आहे लाकडाची. बघा ना, इथं पण केलं या ठिकाणी पण. म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेर जायला नको. आणि टॉमी आलेला आहे. टॉमो तिकडे काय रे? हे टोम्या. दुःख आहे खूप इकडं. हां, हो, मंदिर आहे वरती. हे मंदिर दिसतंय. हे जुन्या पद्धतीचं घर आहे एकदम. असं बाहेरून भिजू नये म्हणून, पावसाने भिंत भिजू नये म्हणून हे असं लावलेलं आहे यांनी. बघा, हे असं लावलेलं आहे भिंत भिजू नये म्हणून. आणि गावातलं हे मंदिर दिसतंय. ह्याला पण असं मस्त हे लावलं आहे.
हे बघा ही घरं कशी आहेत, खरंच भारी आहे. म्हणजे असं आवडलं मला, खूप मस्त आहे असं. आणि असं डोंगरावरती आहे गाव हे. संतोषाने मी आलेलो आहे मंदिरात. आम्हाला ठीक आहे, परत वरून तर येतो आम्ही, जाऊन थोडंसं, त्यानंतर मग मंदिर तुम्हाला दाखवतो मी. ही पाण्याची टाकी दिसते यांची. आणि मला वाटतं हे पाणी आहे ना, ह्यांनी असं वरून डोंगरातून पाणी आणलेलं दिसतं हे ह्या टाकीमध्ये. डोंगरातलंच पाणी हे काही पाईपलाईन दिसते वरती, आणि हे असं भरून वाहते पाण्याची टाकी. वरून कंटिन्यू पाणी चालू आहे. हे असं आहे. नाही सगळं हे दुःख. संतोष आणि मी आलो गाव जरा पाहितलं इथं. दुःख असल्यामुळं तेवढं काय मला म्हणजे थोडं वर जास्ती जाता आलं नाही आहे, गावात आलो. पण खूप आनंद वाटला, असा भारी वाटलं, प्रसन्न वाटलं आम्हाला. म्हणजे कधीतरी असा खेडेगावाचा आनंद घेतला एकदम डोंगरामध्ये. खूपच भारी आहे, खूपच मस्त. लोक वगैरे पाऊस पडत असल्यामुळं लोक वगैरे काय बाहेर कुणी आम्हाला दिसलं नाही आहे, सगळे घरातच आहेत. आम्ही दोघंच गावात आहे फक्त. चला आता परत आम्ही खाली गाडीकडे निघणार आमच्या. हे बघा मित्रांनो, आता एवढं वर गाव आहे, लाईट आहे, मंदिर आहे. मंदिर तर खूप भारी आहे, खूप भारी बांधलं आहे मंदिर. बघा हे. आणि आपण ग्राउंड हाईटपासून 500 मीटरच्या वरती. हो, म्हणजे 1700 मीटर आम्ही वर आहे ग्राउंड लेवलपासून. आम्ही म्हणजे बॉम्बे गोवा हवेपासून आम्ही वरती आहे. कमीत कमी 1700 मीटर हाईटला वर आहे आम्ही. मी याच्यामध्ये ॲपमध्ये चेक केल्यानंतर कळालं 1700 मीटर वर आहे आम्ही म्हणून. हे मंदिर आहे आणि हे गाव. आता मी रिटर्न निघालो आहे पुण्याला. आमचं काही बीचवर जाणं झालेलं नाही आहे. खूप पाऊस पडतो आहे, धो पाऊस पडतो आहे. एवढा पाऊस पडतो आहे की आम्ही एखाद्या नाल्यामध्ये थांबलो असतो तर बीचवर ऑटोमॅटिक गेलो असतो. आणि त्यातमध्ये ह्या माणसाला खूप जोरात पोहता येतं. म्हणजे ते स्विमिंगमध्ये डायरेक्ट म्हणजे समुद्राच्या ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत गेलो. मुंबईला समुद्र पाऊस झाला तिकडून. डायरेक्ट मुंबईला तो तिकडे ह्याला गेला असता, गेट ऑफ इंडियाला डायरेक्ट पोहत गेला असता. पण काय झालं, उगं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे तुटून जाईल माझ्याकडनं, नवीन रेकॉर्ड बनेल, त्यापेक्षा आपलं बरं आहे. त्यामुळे गेलं नाही. आणि आमचा संतोष तर काय चॅम्पियन आहे, त्याने ते पाहुण्याचा सूट पण आणला होता, काळ्या कलरचा. म्हणलाल तर समुद्रातलं सगळं पाणी गिलासात भरून घरी घेऊन जातो. पण म्हणतात जाऊ द्या. पण ते वरचं पाणी जे नाल्याला पाणी होतं ते पाणी आटत नव्हतं, म्हणून त्यांनी काही केलं नाही. आणि विनय सरला काही पोहता येत नाहीये, त्यामुळे विनय सर आपले एकदम निवांत होतो. आम्ही दोघं फक्त विचार करत होतो, विनय सर मी, हे दोघं कधी पुढे जातात. हां, म्हणजे आम्ही फिरून कोणतरी आम्हाला दोघांना पुढं मुंबईला जायला नको का आम्हाला दोघांसाठी. विनय सर मला काय म्हणलं ते माहित आहे का, आपण दोघं जण पोटावर उडी मारू म्हणजे समुद्रातलं सगळं पाणी बाहेर निघून जाईल. लोकांना समुद्र बघून द्या काय नाही. आम्हाला जायचं होतं बीचवरती, पण खूप पाऊस असल्यामुळे तामिळीला जाऊ परत. आता आम्ही सौंदर्य परत एकदा पाहू. आणि आता आम्ही परत खेड दापोलीवरून परत आम्ही रिटर्न चाललोय धबधब्याचा आनंद घेतोय. फक्त धबधब्याचाच आनंद घेत चाललोय आम्ही पाहत. म्हणजे आम्ही असं थांबू पण शकत नाहीये साईडला, कारण खूपच पाऊस आहे. बोगदा समोर परत एकदा बोगदा आलेला आहे, तो सकाळचा बोगदा. मित्रांनो, आता मी महाडच्या अलीकडं आहे आणि कोकण समुद्र असं एक हॉटेल आहे माझ्या पाठीमागं. तर आम्ही इथं जेवण केलं, म्हणजे बेस्ट आहे, चव वगैरे भारी आहे, मस्त आहे, हॉटेल एक नंबर आहे. तर
म्हणजे एकदा तरी आपण टेस्ट घ्यावी. म्हणजे जर सी फूडवाले कोण असतील तर खरंच भारी हॉटेल आहे, कारण आम्ही टेस्ट केलेले आहे सगळ्यांनी. पापलेट सुरमई वगैरे एकदम असं बेस्टमध्ये मिळतं आहे इथं, खूप भारी आहे. हे मुंबई गोवा, म्हणजे मी सध्या पुण्याकडे चाललो होतो, पण मला हे हॉटेल दिसलं. मी युटर्न मारून रिटर्न परत आलो. तर खूप भारी आहे, टेस्ट मस्त आहे. अवश्य एकदा भेट द्या तुम्ही हॉटेलसाठी.